नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. आता घेऊयात टॉप 50 मधून बातम्यांचा वेगवान आढावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून दावोस दौऱ्यावर. दावोस येथे 17 ते 24 जानेवारी दरम्यान आयोजित जागतिक आर्थिक परिषदेमध्ये सहभागी होणार. उदय सामंत देखील परिषदेमध्ये सहभागी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यामध्ये पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 सायकल स्पर्धेच्या कार्यक्रमाला राहणार उपस्थित. पुणे पालिकेचा निकाल लागताच मुख्यमंत्री पुण्यामध्ये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आईकडून औक्षण. निवडणुकीमध्ये भव्य विजयानंतर नागपुरातील निवासस्थानी फडणवीसांनी आईचा घेतला आशीर्वाद. ट्विट करत मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाची बैठक पार. मंत्री मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा बैठकीत सूर. खोपोली उपनगराध्यक्षपदी भाजपचे विक्रम साबळे विराजमान. विक्रम साबळे यांची बिनविरोध निवड. विक्रम साबळे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले. लांजा नगर पंचायतीमध्ये उपनगराध्यक्षपदी मिलिंद लांजेकर. स्वीकृत नगरसेवकपदी दुर्वा भाईशेट्टे सचिन डोंगरकर यांची वर्णी. आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वीकारला पदभार. धाराशिवमध्ये भाजपा आणि नवनियुक्त नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवकांना प्रशिक्षण देणार. माजी आमदार सुजित सिंह ठाकूर यांची माहिती. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने पदाधिकाऱ्यांची कामकाजाची सुरुवात. उद्धव ठाकरे यांनी विजयी उमेदवारांना मातोश्रीवर बोलावले. उद्धव ठाकरे विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतात. तसंच जल्लोष साजरा केला जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवड होण्यासाठी विलंब होणार. मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर असल्याने महापौर पदाची निवडणूक 26 जानेवारीनंतर होण्याची शक्यता. मुंबईत शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे या बाळासाहेबांच्या निर्धाराला मूठपाती देऊन काय मिळवलं? पालिका निवडणुकीच्या निकालानंतर अखिल चित्रेंचा ट्विट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टॅग करत सवाल. मुंबई आणि मराठी अस्मितेचा लढा थांबणार नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवसेना आणि मनसेनं झुंज दिली. शर्त केली. अटीतटींची आता लढत झाली. ही लढाई सुरू राहील. सामनातून निर्धार व्यक्त. नवनीत राणा यांच्या नावाचा जयघोष. राज्यात एमआयएमची जोरदार मुसंडी. तब्बल 125 उमेदवार एमआयएम विजयी. छत्रपती संभाजीनगरमध्ये 33 तर मुंबई पालिकेमध्ये एमआयएमचा 8 जागांवर विजय. छत्रपती संभाजीनगरमध्ये विजयानंतर उमेदवार तलवार फिरवत असल्याचा प्रकार. पराभूत उमेदवाराच्या घरासमोर विजयी उमेदवाराचा तलवार फिरवत 2 तास जल्लोष. तलवार फिरवत पराभूत उमेदवाराच्या घरासमोर धिंगाणा घातल्याचा आरोप. पुणे पालिकेमध्ये 120 जागांवर भाजप विजय. दुसऱ्यांदा पुणे पालिकेवर भाजपला निर्विवाद 120 जागांवर बहुमत. राष्ट्रवादी काँग्रेस 26 जागांवर विजयी तर काँग्रेसच्या पदरी केवळ 15 जागा. तर शिवसेना मनसेला भोपळाही फोडता आला नाही. मुंबईत भाजप शिवसेना युतीच्या पारड्यात 118 जागा तर ठाकरे बंधूंचे उमेदवार 71 जागांवर विजय. उद्धव ठाकरेंना 65 तर राज ठाकरेंना फक्त 6 जागा. मुंबईत पहिल्यांदाच होणार भाजपचा महापौर. महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीचीच बाजी. 29 पैकी 24 पालिकांवर महायुतीची सत्ता. 9 महापालिकांवरती भाजपा स्वबळावर विजय. मुख्यमंत्री फडणवीसांकडून ब्रँड देवेंद्रचा करिश्मा सिद्ध. ठाणे महापालिकेमध्ये शिवसेनेची सरशी. शिवसेनेचा 75 तर भाजप 28 जागांवर विजय. ठाकरेंच्या शिवसेनेला 1 विजय. नवी मुंबई पालिकेमध्ये भाजपच वरचढ. एकनाथ शिंदेंना धक्का देत गणेश नाईकच ठरले नवी मुंबईचे ठाणेदार. पुण्यात प्रभाग क्रमांक 9 मधून अमोल बालवडकर यांनी बाजी मारली. भाजपचे लहू बालवडकर यांचा पराभव. अमोल बालवडकर दुसऱ्यांदा झाले नगरसेवक. कल्याण प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेनेचे 4ही उमेदवार विजय. कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचा विजय. शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांची प्रतिक्रिया. अमरावती महानगरपालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या स्नेहा लुल्ला विजय. प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियम परिसरामध्ये शिवसेनेचा विजय. नागपूर शहरामध्ये भाजपच्या विजयी उमेदवाराने घोड्यावरून भव्य विजयी यात्रा काढत आपल्या विजयाचा जल्लोष केलाय. हातामध्ये पक्षाचा झेंडा, फटाके, ढोलताशे आणि गुलालाच्या उधळींमध्ये यात्रा काढण्यात आली.
नवी मुंबईमध्ये शिवसेना उपनेते विजय चौगुले यांच्या कुटुंबियांचा ऐतिहासिक विजय. नवी मुंबईमध्ये हे पहिलं उदाहरण आहे जिथे संपूर्ण कुटुंब विजयी झालंय. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस नेते राजेश अडूर यांचा विजय. प्रभाग क्रमांक 6 मध्ये आपली जनसेवा आपण अविरत सुरू ठेवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 115 मधून ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या युतीतून उमेदवार राजभोज ज्योती अनिल यांचा दणदणीत विजय. अमित देशमुख यांनी चक्रव्यूह भेदले. लातूर सत्तेच्या आणि गुणवत्तेच्या बाजूने उभे राहते हे मतदारांनी निकालातून दाखवलंय. आमदार अमित देशमुख यांची विजयानंतर प्रतिक्रिया. नागपूर महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 22 मधून भाजपाचा उमेदवार विजयी. भाजपाचे उमेदवार श्रीकांत आगलावे विजयी. नांदेड प्रभाग क्रमांक 3 मधून अपक्ष उमेदवार मिनल पाटील विजयी. मिनल पाटील यांचे पती गजानन पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय. अमरावतीत युवा स्वाभिमान संघटनेच्या प्रीती रेवणे विजयी. आमदार रवी राणा यांच्या संघटनेच्या प्रभाग क्रमांक 12 मधून विजय. मुंबई कांदिवली प्रभाग क्रमांक 39 मध्ये ठाकरेंच्या शिवसेना उमेदवार पुष्पा कलंबे विजय होताच परिसरात जल्लोषाचं वातावरण. ढोल ताशांच्या गजरात समर्थकांनी आनंद साजरा केलाय. नागपुरात प्रभाग क्रमांक 31 मध्ये शिवसेनेचा विजय. सामान्य कुटुंबातील केबल ऑपरेटर गणेश चर्लेवार शिवसेनेतून विजय. नागपुरात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का. प्रभाग क्रमांक 23 मधून शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांचा पराभव. विधानसभेच्या पराभवानंतर नगरसेवक म्हणून देखील पराभव. नागपुरात 21 वर्षांची तरुणी महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून विजय. प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपाची 21 वर्षीय तरुण उमेदवार विजयी. नागपुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आभा पांडे विजय. प्रभाग क्रमांक 21 मधून उमेदवार आभा पांडे 656 मतांनी विजयी. मीरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईक यांना मोठा धक्का. शिवसेना शहर प्रमुख राजू भोईर यांचा पराभव. भाजपाचे नवीन सिंह यांनी केला शहर प्रमुखांचा पराभव. नांदेडमध्ये भाजपाचा दणदणीत विजय. प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपाचे 5ही उमेदवार विजय. सोलापुरात एमआयएमच्या 4 उमेदवारांचा विजय. प्रभाग 14 मधून एमआयएमच्या 4 उमेदवारांनी दिली विजयी सलामी. दरम्यान उत्साही कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी यावेळी सौम्य लाठीचार्ज केला. सोलापुरातील प्रभाग 12 मधील भाजपाचे 4ही उमेदवार विजयी. विनायक कोंडियाल, सारिका खजुरगी विजयी. तसंच अर्चना वडनाल आणि सिद्धेश्वर कमटम विजयी झाले. उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये मनसेने खाते खोलले. प्रभाग क्रमांक 14 मधून मनसेचे सचिन कदम विजयी झाले. पनवेलमध्ये भाजपाला धक्का. मवियाने उधळला गुलाल. मवियाचे उमेदवार विजयी होताच गुलाल उधळत जल्लोष. मीरा भाईंदर प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपाचा बोलबाला. शिवसेनेला मात्र पराभवाचा धक्का. 4ही जागांवर भाजपाचा दणदणीत विजय. प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपाची राजकीय पकड अधिक मजबूत. वसई विरारमध्ये बवियाने खातं खोललंय. प्रभाग क्रमांक 4 मधून बहुजन विकास आघाडीचे 4ही उमेदवार विजयी. अमरावतीत काँग्रेसचे माजी महापौर विलास इंगोले 7व्यांदा विजयी. अमरावती महानगरपालिकेमध्ये सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरेल, विलास इंगोले यांचा दावा. सोलापूर महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 24 मध्ये भाजपाचे 4ही उमेदवार विजयी. भाजपा माजी अध्यक्ष नरेंद्र काळे, अश्विनी चव्हाण, वनिता पाटील आणि मधुसूदन जंगम विजयी. नवी मुंबईमध्ये कोपरखेरणे प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपाचा विजय. माजी महापौर सागर नाईक विजयी. सागर नाईक मंत्री गणेश नाईक यांचे पुतणे. नवी मुंबई प्रभाग क्रमांक 10 मध्ये अपक्ष उमेदवार विजयी. सायली शिंदे 1529 मतांनी विजयी. तर राष्ट्रवादी उमेदवार सुरेखा सालदार पराभूत. अकोला प्रभाग क्रमांक 15 मधून भाजपाचा विजय. भाजपाचे उमेदवार हरीश अलीम चंदानी यांचा दणदणीत विजय. समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण. मुंबई प्रभाग क्रमांक 194 मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आमदार महेश सावंत विजय. कार्यकर्त्यांनी साजरा केला जल्लोष. समाधान सरवणकर यांना पराभूत करत महेश सावंत विजयी.
पुण्यात प्रभाग क्रमांक 20 मधून भाजपचे 3 उमेदवार विजय. राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव घुले विजय. गौरव घुले यांनी भाजपचे महेंद्र सुंदींचा पराभव केला. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 4 मधून काँग्रेसचे राजू लाटकर विजयी. हा विजय आपला नसून जनतेचा आहे, राजू लाटकर यांची प्रतिक्रिया. नवी मुंबईतील कोपरखैरणे प्रभाग क्रमांक 12 क मधून शिंदेच्या शिवसेनेच्या सर्वात तरुण उमेदवार दीक्षा कचरे विजय. 21व्या वर्षी उडवला विजयी गुलाल. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार विजय. प्रभाग क्रमांक 7 मधून विजया पोटे 1082 मतांनी विजयी. मालेगावात इस्लामिक पार्टीची मुसंडी. इस्लामिक पार्टी उमेदवार माजी महापौर ताहेराज शेख विजयी. अकोला प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपाचा विजय. भाजपाचे माजी महापौर आणि जिल्हाध्यक्ष विजय अग्रवाल विजयी. अकोल्यात प्रभाग क्रमांक 3 मध्ये वंचितचा दणदणीत विजय. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश देव विजयी. जळगाव प्रभाग क्रमांक 4 ड शिंदेच्या शिवसेनेचे पियुष कोल्हे विजय. विजयानंतर कोल्हे आणि त्यांच्या आईला अश्रू अनावर. भिवंडी महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोणार्क विकास आघाडीचे 4ही उमेदवार विजय. कोणार्कचा संपूर्ण पॅनल विजयी. राज ठाकरेंचा इंजिन सुसाट. राज्यात मनसेनं खातं उघडलंय. 2 उमेदवारांचा दणदणीत विजय. प्रभाग क्रमांक 21A मधून गणेश लांडगे यांचा विजय मनसेसाठी राजकीयदृष्ट्या महत्वाचा. जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंचे बंधू भास्कर दानवे आणि भाऊजे सुशीला दानवे विजयी. प्रभाग क्रमांक 1 मधील भाजपचे 5ही उमेदवार विजयी. मालेगाव महापालिकेमध्ये इस्लाम पार्टीने खातं उघडले. प्रभाग क्रमांक 17 मधील इस्लाम पार्टीचे 4ही उमेदवार विजयी. भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन वॉर्ड क्रमांक 135 मधून विजय. पोस्ट शेअर करत व्यक्त केले आनंद. भाजपच्या विजयामुळे मानखुर्दमध्ये राजकीय परिवर्तनाचा कौल स्पष्ट. वाशीतील फादर सी रॉड्रिक्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयामध्ये नवोदित तंत्रज्ञानावरील 6वी द्विवार्षिक आंतरराष्ट्रीय परिषद सुरू आहे. शाश्वत तंत्रज्ञान या विषयावर IITचे माजी संचालक डॉक्टर RK शेवगावकर यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. वाशिमच्या जवळका अमनवाडी रस्त्याची दुरावस्था. रस्ता पूर्णतः चाळण झाल्याने वाहनधारकांची धोक्याचा या ठिकाणी इशारा. परिस्थितीकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ग्रामस्थांचा आरोप. मीरा भाईंदरच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपचा ताबा. भाजपचे 4ही उमेदवार विजयी. विजयाचा गुलाल उधळत जल्लोष साजरा. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसचा निसटता पराभव. मवियाला मिळाल्या फक्त 35 जागा. मात्र तरीही एकाकी झुंज देणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी सतेज पाटलांना खांद्यावर घेत केला आनंदोत्सव साजरा. जळगावमध्ये महायुतीच्या विजयी उमेदवाराची रॅली काढत जल्लोष साजरा. महायुतीचे उमेदवार विजयी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंद. निकाल जाहीर होताच गुलाल उधळून जल्लोष. नाशिकमध्ये भाजपची एक हाती सत्ता. नाशिकात भाजपाचे 62 उमेदवार विजयी. शिंदेची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर. भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. अजित पवार गोविंद बागेमध्ये दाखल झालेले आहेत. अमोल कोल्हे सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित. शरद पवार यांच्या भेटीसाठी. या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.